मंडळी, पेट्रोलियम कंपन्यांना तोटा झाला म्हणून त्यांनी आंदोलन केलं का हो? नाही. थेट पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले. हॉटेलवाल्यांना तोटा झाला, त्यांनी संप केला का हो? नाही. थेट मेनू कार्ड बदललं. पण या देशात वर्षानुवर्ष रक्ताचं पाणी करून तोट्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मालाचे भाव वाढवता येत नाही. कारण या देशात अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकारच नाहीये. बाकी टाचणी बनवणारा असो किंवा टेस्ला बनवणारा असो, सगळ्यांना आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार आहे इथं. पण शेतकरी सोडून त्याला उभी हयात स्वतःच्या घामानं पिकवलेल्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळावी म्हणून झगडावं लागतं. आज कांदा उत्पादकांना भर उन्हात रस्त्यावर बसावं लागतंय. सरकारच्या दारात कटोरा घेऊन उभं राहावं लागतंय. किती वाईट आहे ना. 6 महिने जीव तोडून मेहनत करायची, रात्रभर पाण्याची काळजी घ्यायची, दिवसा उन्हात अंग भाजून घ्यायचं. महागडी औषधं, खतं, मजुरी, वाहतूक सगळं गपगुमान करायचं. पण शेवटी बाजारात काय मिळतं? सगळा खर्च जाता हातात उत्पादन खर्च सुद्धा पडत नाहीये. पदरचे पैसे देऊन घरी यावं लागतं. जगात असला कुठला धंदा आहे मला सांगा? एका बाजूला शेतकरी कांदा फेकून देतोय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आम्ही ग्राहक शहरामध्ये 30 रुपये किलोनं कांदा विकत घेतोय. मग सवाल आहे, कमाई कोण खातंय? आज महाराष्ट्रात लाखो क्विंटल कांदा चाळीत पडून आहे. तो कांदा नाहीये, तो या शेतकऱ्याचा घाम आहे. त्याच्या बायकोचे गहाण पडलेले दागिने आहेत आणि या शेतकऱ्याच्या मुलाचं अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची ती फी आहे. त्याच्या आईच्या औषधांची ती बाटली आहे. तर काही जणांच्या बाबतीत तर तो त्यांच्या आयुष्याचा शेवटचा आधार आहे. शेतकरी कांदा साठवतो कारण त्याला आशा असते कदाचित पुढच्या महिन्यात भाव वाढतील. पण तोपर्यंत कांदा सडायला लागतो, वजन घटतं, कर्ज वाढतं, आशा संपू लागते. आपल्या या देशात प्रत्येक गोष्टीला सुरक्षा आहे. मोठ्या उद्योगांना पॅकेज आहे, बँकांना मदत आहे, कंपन्यांना सवलती आहेत. पण अन्नदात्याला काय? आंदोलनाची परवानगी. काय बोलायचं यावर? हा देश स्वतःला कृषी प्रधान म्हणवतो, पण शेतकरी अजूनही भावासाठी रस्त्यावर उभा आहे. किमान माझ्या कष्टाचं मोल तरी मला द्या हो, अशी आर्त हाक मारत, एल्गार पुकारत